हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 31 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. सागरिका म्हणजेच तायडीने नुपूरचा व्यवसाय बंद पाडला. नुपूरकडे फूड लायसन नाही आहे. ती घरात आपला व्यवसाय करते, ज्यामुळे संपूर्ण चाळीला आग लागू शकते असं तिने चाळीतल्या लोकांना सांगितलं. आणि मग चाळीतील लोकांच्या विरोधामुळे नुपूरला तिचा व्यवसाय बंद करावा लागला आहे. पण नुपूर ही काही हार मानणाऱ्यातली नाहीये आणि नुपूरने आता गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतलाय. नुपूरने चक्क तिच्या व्यवसायासाठी लागणारी सगळी भांडी कुंडी आणि सगळं सामान एका टेम्पोमध्ये भरलंय आणि ती चक्क मल्हारच्या बंगल्यावर पोहोचलीये. आणि मल्हार आणि सागरिका तायडीच्या समोरच ती आपलं किचन, आपला व्यवसाय चक्क मल्हारच्या घरासमोरच थाटणार आहे. म्हणजे आता नुपूरची ही गांधीगिरी यशस्वी ठरणार का? नुपूरचं पुढे काय होईल, तिच्या बिझनेसचं पुढे काय होईल, तायडी आणि मल्हार काय करतील, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही सागरिकाला म्हणजेच तायडीला घरामध्ये घेऊन येते. पण तायडी ही चप्पल सँडल घालूनच घरात येत असते. नुपूर तिला म्हणते, मॅम आधी तुमच्या या सँडल्स बाहेर काढा. तर सागरिकाला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, जेथे कार्पेट नसतं ना तेथे मी माझ्या चपला काढत नाही. तर नुपूर म्हणते, पण हे आमचं घर आहे, आमच्या घरात चपला चालत नाही. तायडीला राग येतो, पण तिचा प्लॅन वेगळाच असतो. त्यामुळे ती चपला बाहेर काढते आणि आपल्या बोटांवर चालत चालत तेथे एक कार्पेट असतं, त्या कार्पेटवर जाऊन उभी राहते. त्यामुळे नुपूरला आश्चर्य वाटतं. तेवढ्यात मीना तेथे येते आणि विचारते, तुम्ही कोण? नुपूर ही काही सांगणार त्याच्या आधीच तायडी सांगते, मी सागरिका खानविलकर, मल्हार खानविलकरची मोठी बहीण. हे ऐकून मीना खूप खुश होते, तिला नमस्कार करते. तर नुपूरला मात्र मोठा झटकाच बसतो, कारण नुपूरला हे माहीत नसतं. नुपूरला आतापर्यंत असं वाटत असतं की सागरिका किंवा तायडी ही मल्हारची स्टाफ आहे, मल्हारच्या कंपनीत काम करणारी एखादी एम्प्लॉई आहे. पण ती मल्हारची मोठी बहीण आहे हे नुपूरला माहीतच नव्हतं. आणि नुपूर विचारते, तुम्ही मल्हार सरांच्या बहीण आहात का? हे तर मला माहीतच नव्हतं. तर सागरिका म्हणजेच तायडी म्हणते, माहीत असतं तर तू माझ्याशी वेगळं वागली असती का? नुपूर काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर तायडी ही खुर्चीवर बसते आणि म्हणते, तुमचं घर खूपच छोटं दिसतंय, एवढ्या छोट्याशा घरात तुम्ही कसे राहता? नुपूर या प्रश्नाचंही उत्तर देत नाही. तेवढ्यात मीना तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि तिला पाणी प्यायला देते. तायडी विचारते, हे मिनरल वॉटर आहे का? तर मीना सांगते, नाही, नळाचं पाणी आहे. तायडी पाणी प्यायला नकार देते आणि थँक्यू म्हणते. आणि ती नुपूरला सांगते, मला खूप आनंद झाला जेव्हा मला मल्हारने सांगितलं ना की त्याने या लाडवांची ऑर्डर तुला दिली आहे. पण कसं आहे ना, आमचा एक नियम आहे, लाडवांची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही इन्स्पेक्शन करायला जातो, कारण आमच्या सुमती इव्हेंटचं नाव खूप मोठं आहे आणि ही तर आमच्या वर्धापन दिनाची ऑर्डर आहे. त्यामुळे आम्हाला इथे इन्स्पेक्शन करावं लागेल की तुझ्या किचनचं हायजीन कसं आहे, तुझ्याकडे सगळ्या सेफ्टी मेजर्स आहेत की नाही, तू ही ऑर्डर पूर्ण करू शकशील की नाही, त्यामुळे मला हे चेक करावं लागणार आहे. नुपूर म्हणते, पण मल्हार सर तर असं काहीच म्हणायला नव्हते. तर तायडी उत्तर देते, त्यामुळेच तर त्याने मला इथे पाठवलंय, कारण त्याच्या लक्षात राहिलं नाही. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुला आत्ता मल्हारला फोन करून देते, तू मल्हारशी बोलून घे. आणि ती फोन लावू लागते. तर नुपूर म्हणते, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, तुम्ही चेक करू शकता. तायडी म्हणते, ठीक आहे, किचन कुठे? नुपूर तिला सांगते, तुमच्या मागेच आहे. आणि मग तायडी ही किचनमध्ये येते. तायडीला असं वाटतं की चाळीतलं घर आहे, चाळीतलं किचन आहे, खूप अस्वच्छ असेल. पण नुपूरने हे किचन स्वच्छ ठेवलेलं असतं. आणि तायडी ही सगळीकडे शोधू लागते की कुठे एखादं झुरळ पाल असं काही दिसलं तर ती लगेच म्हणेल की इथे हायजीन नाहीये, किती अस्वच्छ किचन आहे. परंतु तिला काहीच सापडत नाही आणि तायडी चांगलीच अस्वस्थ होते. तायडी ही भांडी खाली पाडू लागते. नुपूर तिला म्हणते, राहू द्या, मी उचलते. त्यानंतर तायडी एक जुनी कढई काढते. ही लोखंडी कढई असते. तायडी म्हणते, ही कढई किती काळी आहे? तर नुपूर सांगते, ही माझ्या आईची कढई आहे, माझी आई याच भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवायची, म्हणून मी जपून ठेवली आहे, माझी फेवरेट भांडी आहेत ती. तायडीला समजतं मल्हार या गोष्टीवर कधीच नकार देणार नाही, कारण त्याचा सुद्धा आपल्या आईवर सुमतीवर किती प्रेम आहे. त्याच वेळेस आशा मंदिरातून घरी परत येते. तर मीना तिला सांगते, थांबा थांबा, ती सागरिका खानविलकर आली आहे, मल्हार खानविलकरची बहीण.
हे ऐकून आशाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते मल्हारची बहीण आली आहे, मग तिला भेटावंच लागेल. तर मीना म्हणते अहो ती काय मल्हारसारखी नाही आहे, खूप डेंजर बाई आहे आणि ती आपल्या किचनचं इन्स्पेक्शन करते. काही चुकीचं तिला आढळलं ना तर नुपूरला जेलमध्येच पाठवेल. आशाला मोठा धक्काच बसतो. आशा म्हणते असं कसं जेलमध्ये पाठवेल आणि नुपूरच्या कामात कोणती कसूर निघूच शकत नाही असा तिचा पूर्ण विश्वास असतो. पण इकडे तायडी ही कसूर शोधण्याचाच प्रयत्न करत असते. कोठे काही अनहायजेनिक मिळायला पाहिजे, झुरळ पाल मिळायला पाहिजे म्हणून ती सगळी भांडी इकडच्या तिकडे करू लागते. नुपूर खूप चिडते आणि विचारते अहो तुम्ही हे काय करताय, माझं सगळं किचन अस्ताव्यस्त करताय, असं इन्स्पेक्शन असतं का? तर तायडी म्हणते असंच असतं इन्स्पेक्शन, तुला माहित नाहीये ना, मी बरोबर करतेय, तू नको काळजी करू. आणि तायडी ही गॅस जवळ येते आणि मग गॅसचा सिलेंडर पाहते. तिला दिसतं की नुपूर ही डोमेस्टिक म्हणजेच घरगुती सिलेंडर वापरतीये आणि त्यामुळे तायडीला खूप आनंद होतो. तायडी नुपूरला विचारते तू व्यवसाय करतीये, क्लाउड किचन चालवते, डबा सर्व्हिस पुरवते आणि तू घरगुती सिलेंडर वापरतेस, डोमेस्टिक सिलेंडर, या कामासाठी तर कमर्शियल सिलेंडर हवा असतो. नुपूर सांगते नाही, मी घरगुती सिलेंडरच वापरते. लगेच तायडी पुढचा प्रश्न विचारते ठीक आहे घरगुती सिलेंडर वापरते, मग तुझ्याकडे कमीत कमी फूड लायसन तर असेल ना? हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर सांगते नाही, माझ्याकडे फूड लायसन नाहीये. तायडी विचारते आता ठीक आहे फूड लायसन पण नाहीये, मग कमीत कमी तू काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे ठेवलंय का, म्हणजे फायर सेफ्टी मेजर्स घेतलेत का, उद्या आग वगैरे लागली तर तू काय करणार आहे? नुपूरला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. आशा सुद्धा खूप घाबरते. तर मीना चांगलीच खुश होते की माझी इच्छा ही बाईच पूर्ण करतीये. नुपूर म्हणते अहो माझा घरगुती व्यवसाय आहे, हे सगळं फूड लायसन कमर्शियल सिलेंडर या सगळ्यांची काय गरज आहे यासाठी? तर तायडी म्हणते असं कसं, तू या व्यवसायातून पैसे कमावते ना, मग ते कमर्शियल झालं, मग तुझ्याकडे कमर्शियल सिलेंडर असायला हवं, तुझ्याकडे फूड लायसन असायला हवं, तू सेफ्टी मेजर्स सगळे घ्यायला पाहिजे आणि तुझ्याकडे हा व्यवसाय करण्याची परवानगी आहे का? तुमच्या चाळीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना हे माहिती आहे का? नुपूरला जबर धक्काच बसतो. मीना म्हणते अहो आम्हालाच माहिती नाहीये तर त्यांना कधी माहिती असेल? आणि मग थोड्या वेळानंतर तायडी ही चाळीच्या मधोमध उभी असते आणि मीना चाळीचे सेक्रेटरी मिस्टर साळवींना घेऊन तेथे येते आणि मिस्टर साळवी हे तायडीला स्वतःची ओळख करून देतात. मी या चाळीचा सेक्रेटरी आहे मिस्टर साळवी, काय झालंय मॅडम? तर तायडी त्यांना विचारते तुम्ही आहात का सोसायटीचे सेक्रेटरी? मग ही नुपूर तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या या चाळीमध्ये घरगुती जेवणाचा व्यवसाय चालवते, हे तुम्हाला माहिती आहे का? तर साळवी सांगतात हो माहिती आहे ना, खूप सुंदर जेवण बनवते बरं का. तर तायडी म्हणते अहो ते मला सुद्धा माहिती आहे, पण तिने तुमची परमिशन घेतली आहे का? साळवी सांगतो परमिशनचं काय, घरगुती छोटासा व्यवसाय आहे, ती करते. तर तायडी त्यांचे सुद्धा कान भरून देते अहो ही छोटी गोष्ट नाहीये, तुम्ही जेलमध्ये सुद्धा जाऊ शकता. साळवीला जबर धक्काच बसतो. साळवी विचारतो मी का जेलमध्ये जाईल? तर त्याला तायडी सांगते आता ही नुपूर घरगुती ऑर्डर्स करते, डबा बनवते, क्लाउड किचन चालवते. उद्या जर तिच्या हातून आग लागली आणि मग संपूर्ण चाळीला आग लागली, 4-6 माणसं मेली, तर शेवटी तुम्हालाच पोलीस पकडणार ना, कारण तुम्हीच तिला या चाळीमध्ये हा व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. साळवीला जबर धक्काच बसतो आणि साळवी म्हणतो ए नुपूर, जर मी जेलमध्ये जाणार असेल ना तर तुला हा व्यवसाय करता येणार नाही. तर नुपूर ही साळवीला समजवण्याचा प्रयत्न करते असं थोडी असतं. तर तायडी सांगते असं नसतं, पण नुपूर तुझ्याकडे कमर्शियल सिलेंडर नाहीये, तुझ्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी परवानगी नाहीये, फूड लायसन नाहीये, तू कोणत्या फायर सेफ्टी मेजर सुद्धा घेत नाही, मग तू हा व्यवसाय कसा करणार? उद्या एक छोटीशी ठिणगी जरी पडली तर सगळी घरं किती जवळजवळ आहेत चाळीमध्ये, सगळ्या चाळीतील घरांना आग लागेल आणि मग संपूर्ण चाळ बेचिराख होऊन जाईल. हे ऐकून साळवी आणि चाळीतील लोकांना जबर धक्काच बसतो. चाळीतील लोक सुद्धा नुपूरच्या विरोधात येतात आणि म्हणतात ओ साळवी, तुम्हाला कसं काय परमिशन दिली आहे ना, यांची परमिशन आत्ताच्या आत्ता कॅन्सल करा, आमची घरं जळाली तर आम्ही काय करायचं? चाळीतल्या बायका सुद्धा म्हणतात हो हो, तिला या चाळीत व्यवसाय करू द्यायचा नाही, आमची घरं जळाली तर आम्ही कुठे जायचं, कुठे राहायचं? तर नुपूर ही सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते काकू असं काय बोलताय, तुम्हाला माहिती आहे ना मी किती जपून काम करते, असं काहीच होणार नाही. तर सागरिका म्हणते हो खरं बोलताय, असं होणार नाही, पण काही दिवसांपूर्वीच मला कळलंय की येथे एक छोटीशी चाळ आहे, त्या चाळीसुद्धा अशीच नुपूरसारखी एक बाई
असं घरगुती व्यवसाय करत होती आणि चक्क तिच्या घराला आग लागली. बघता बघता अख्ख्या चाळीला आग लागली आणि चाळ जळून बेचिराख झाली. हे ऐकून चाळीचे सेक्रेटरी आणि चाळीतील सगळ्या लोकांना मोठा धक्काच बसतो. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, मॅडम तुम्ही हे काय बोलताय? एखाद्या ठिकाणी ही घटना घडली म्हणजे या चाळीत सुद्धा घडेल असं नाहीये ना. तायडी ही सेक्रेटरीला म्हणते, मिस्टर साळवीन तुमचं नाव, आता तुम्हीच पहा तुम्हाला नुपूरला हा व्यवसाय येथे करू द्यायचा आहे की मग तुम्हाला स्वतःला जेलमध्ये जायचं आहे. साळवी खूप घाबरतो आणि म्हणतो, नुपूर हा व्यवसाय तू नाही करू शकत, आत्ताच्या आत्ता हा व्यवसाय थांबव. नुपूर खूप घाबरते आणि म्हणते, साळवी काका हे तुम्ही काय बोलताय? तुम्हाला माहिती ना माझं संपूर्ण घर या व्यवसायावर चालतं आणि हा व्यवसाय बंद केला तर आम्ही काय खायचं, कसं जगायचं? साळवी म्हणतो, तुला काय करायचं ते कर, पण तू या चाळीत व्यवसाय नाही करू शकत. तुझं कसं खायचं हा माझा प्रश्न नाहीये, पण तुझ्या या व्यवसायापायी तुझ्या घरच्यांचं पोट भरण्यापायी मी जेलमध्ये गेलो तर माझ्या बायका पोरांचं काय होईल? नाही नाही, तुला हा व्यवसाय करता येणार नाही. नुपूर ही तायडीसमोर हात जोडते, प्लीज मॅडम असं करू नका, माझा व्यवसाय बंद करू नका, मला या कामाची खूप गरज आहे. पण तायडी तिचं काहीच ऐकत नाही आणि एकदम स्टाईलमध्ये चालत चालत कॅटवॉक करत करत तेथून निघून जाते. तिला जे करायचं असतं ते झालेलं असतं. तिने फक्त मल्हारची ऑर्डरच नाही तर नुपूरचा बिझनेसच बंद केलेला असतो आणि तिचा बदला घेतलेला असतो. त्यामुळे तायडी खूप खुश असते आणि तेथून निघून जाते. पण नुपूर खूप दुःखी होते, कारण आज तायडीने तिचा बिझनेस बंद केलाय आणि हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, म्हणून ती रडू लागते. थोड्या वेळाने तायडी घरी पोहोचते आणि घरातील सगळ्यांना चाळीमध्ये काय घडलं हे सांगते. तेव्हा तायडीचे वडील म्हणतात, तायडे तू जे केलं ना ते अगदी योग्य केलं. त्या मुलीकडे काहीच नाहीये, कोणतीच परवानगी नाहीये, मग तिने हा बिझनेस करणं एकदम चुकीचं आहे. हे सगळं ऐकून रेवतीला खूप वाईट वाटतं. तर तायडी ही आणखीन वढून चढून सांगू लागते, अहो तुम्हाला काय सांगू, तिच्या घरात स्वच्छता नाहीये, सगळीकडे झुरळ फिरताय आणि अशा ठिकाणी आपण सुमती काकूंच्या वाढदिवसाचे लाडू बनवायला द्यायचे का? तिच्याकडे कोणत्या परमिशन नाहीये, फूड लायसन नाहीये, कमर्शियल सिलेंडर नाहीये, फायर सेफ्टी मेजर्स नाहीये आणि मल्हार त्यामुळेच मी ही ऑर्डर कॅन्सल करून टाकली, तसं तुम्हाला म्हणाला होता. मल्हार म्हणतो, ठीक आहे तायडे. तर रेवती म्हणते, नाही मल्हार हे चुकीचं आहे आणि अशा अनेक बायका घरगुती व्यवसाय करतात ना. आपल्या सुमतीने सुद्धा घरगुती व्यवसायातूनच सुरुवात केली होती. तिने सुद्धा घरगुती खानावळच सुरू केली होती आणि मग इतकी मोठी कंपनी तिने तयार केली आणि तुम्ही त्या बिचाऱ्या मुलीचा बिझनेस बंद पाडला. हे खूप चुकीचं झालंय. मल्हार काही बोलणार इतक्यात तायडी ही लगेच रेवती काकूजवळ येते आणि म्हणते, काकू मला कळतच नाहीये, तू पुन्हा पुन्हा सुमती काकूची आणि त्या नुपूरची बरोबरी का करतेय आणि तुला तिलाच का ऑर्डर द्यायची आहे? आणि ठीक आहे, जर तुला तिलाच ऑर्डर द्यायची असेल ना तर मग सगळी जबाबदारी तुझी. उद्या जर ती ऑर्डर पूर्ण करताना त्या चाळीला आग लागली आणि मग त्यात 4-5 जण मेले तर संपूर्ण आरोप मल्हारवर येईल. मल्हार त्या 4-5 जणांचा जीव गेला म्हणून जबाबदार असेल, सगळीकडे त्याची बदनामी होईल आणि मग त्याचं काही बरं वाईट झालं ना तर त्याची सगळी जबाबदारी तुझी असेल. हे ऐकून रेवतीला मोठा धक्काच बसतो. मल्हार चांगलाच घाबरतो आणि तायडी ही जाणून बुजून मल्हारला आणखीनच घाबरून देते, कारण मल्हारच्या मनावर आधीच मी वेदांचा अपघात केलाय, माझ्यामुळे कोणाचा तरी जीव गेलाय हे ओझं आहे आणि त्यात तायडी त्याला आणखीनच घाबरून देते की जर तू नुपूरला ही ऑर्डर दिली आणि चाळीत काही घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मल्हारची असेल. रेवती चिडून म्हणते, पण तू पुन्हा पुन्हा मल्हार आणि नुपूरला का जबाबदार धरतीये, मला तेच कळत नाही. असंच काहीतरी होईल हे कशावरून? तर तायडी म्हणते, नाहीच होणार हे कशावरून, तू गॅरंटी देऊ शकतेस का? मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, नाही रेवती मावशी, आता तू या प्रकरणात काही बोलायचं नाहीये, ही ऑर्डर नुपूरला नाही मिळणार. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तायडी खूप खुश होते. रेवतीला वाईट वाटतं. रेवती तायडीला थांबवते आणि म्हणते, तायडी मला माहीत नाहीये नुपूरवर तुझा कसला राग आहे, पण तू हे सगळं जाणून बुजून करतीये हे मला कळतंय. जाणून बुजून तू नुपूरच्या विरोधात त्याचे कान भरतेस आणि हे मला काही आवडलेलं नाहीये. तायडी तिला खोटं खोटं समजवण्याचा प्रयत्न करते. अगं काकू तसं नाहीये, पण रेवती तेथून निघून जाते. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, काकू तसंच आहे, मला त्या नुपूरला ऑर्डर मिळू द्यायची नाहीये म्हणून मी हे सगळं केलंय, कारण ती नुपूर मला आवडत नाही आणि शेवटी मी माझा बदला घेतलाच. इकडे मल्हार हा आपल्या रूममध्ये येतो. तो खूप अस्वस्थ झालेला असतो.
तायडी आता जे काही बोलली की चाळीत काही घडलं आणि 4-5 लोकांचा जीव गेला तर त्याचा आरोप आपल्या मल्हारवर येईल. आणि त्याला आठवतं की तो जेव्हा गाडी चालवत होता आणि त्याच्याकडून वेदांचा अपघात झाला, त्याने कोणाचा तरी जीव घेतलाय हे आठवून मल्हार खूप घाबरतो. त्याला घाम फुटतो, तो थरथर करू लागतो. तो कपाटातून एक गोळी काढतो, गोळी खातो आणि ढसाढसा पाणी पितो. तो खूप अस्वस्थ होतो, पण गोळी घेतल्यामुळे त्याला बरं वाटतं. तायडी खिडकीतून हे सगळं पाहत असते आणि म्हणते, सॉरी मल्हार, हे सगळं मी जाणून बुजून केलं, पण माझ्या वाटेतला काटा काढायचा असेल ना तर मी दुसरा काटा वापरते आणि त्यामुळे तुझ्या भूतकाळातील काटा तुला नेहमी असा टोचत राहायला हवा. पण शेवटी मी नुपूरचा काटा काढलाच असा विचार करून तायडी खूप खुश होते. तर इकडे नुपूर मात्र टेन्शनमध्ये असते. तेव्हा मीना तिला विचारते, नुपूर, हे तू काय केलंस? तुला व्यवसाय करायचाच होता तर व्यवसाय करण्यासाठी काय काय लागतं हे तुला माहीत असायला हवं ना. आणि आपल्याकडे चावरे वकील आहेत, तू त्यांची मदत घेऊ शकली असती, पण तू हे केलं नाही. आपल्या जीवावर काही बेतलं असतं, पोलीस आपल्याला पकडून नेलं असतं तर आपण काय केलं असतं? तू हे खूप चुकीचं केलंय. आशा चिडून म्हणते, मीना गप्प बस, असं काही झालं नसतं. मीना चिडून म्हणते, तुम्हाला बोलायला काय जातंय? काही झालं नसतं, पण हे घर आमचं आहे आणि सगळं आमच्यावरच शेकलं असतं ना. तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी, चाळीचे सेक्रेटरी तेथे येतात आणि म्हणतात, नुपूर, मी चाळीतील सगळ्या कमिटी मेंबर्सशी बोललो, तुला हा व्यवसाय बंद करावा लागेल, तुला हा व्यवसाय करता येणार नाही. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. तर मीना चांगलीच खुश होते. नुपूर साळवी काकांना म्हणते, तुम्ही हे काय बोलताय? मी जर हा व्यवसाय केला नाही तर आम्ही जगायचं कसं? या व्यवसायातूनच आम्ही आमचे पैसे कमवतोय ना. साळवी काका म्हणतात, ती जबाबदारी माझी नाहीये किंवा चाळीतील कोणाचीही नाहीये. हा तुझा व्यवसाय आहे आणि तुला त्या व्यवसायाबद्दल सगळं माहीत असायला हवं होतं. तू हा व्यवसाय नाही करू शकत. उद्या तुझ्या व्यवसायामुळे चाळीवर काही मोठं संकट आलं तर आम्ही काय करायचं? नुपूर म्हणते, काका, आजपर्यंत असं काही झालं नाही, यापुढे सुद्धा होणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी घरगुती डबे बनवते. जर एखाद्याला मी जीव घालत असेल, त्याचं पोट भरत असेल तर त्या काम वाईट कसं असू शकतं? तर साळवी काका म्हणतात, ते काम वाईट आहे असं मी म्हणत नाहीये, पण त्या बाई जे काही बोलल्या ते सुद्धा बरोबर आहे. तू कमर्शियल सिलेंडर वापरत नाही, सेफ्टी मेजर्स घेत नाही, तुझ्याकडे ते फूड लायसन्स सुद्धा नाहीये. आम्ही तुला हे काम घरून करण्याची परमिशन नाही देऊ शकत. नुपूर म्हणते, मग काका आम्ही काय करायचं? आम्ही कसं जगायचं? पैसे कसे कमवायचे? तर साळवी काका म्हणतात, नुपूर, हे मी तुला कसं सांगू शकतो की तुम्ही कसं जगायचं, कसं कमवायचं, कसं खायचं? तर नुपूर चिडून विचारते, मग तुम्ही मला हे कसं सांगू शकता की मी काय नाही करायचं आणि का नाही करायचं? तुम्ही बाहेरच्या एका बाईमुळे मला हा व्यवसाय बंद करायला सांगताय, ज्या व्यवसायावर माझं पोट आहे. साळवी काका म्हणतात, नुपूर, मला सगळं कळतंय, मला सुद्धा वाईट वाटतंय, पण त्या बाई जे काही बोलल्या ते अगदी योग्य आहे आणि चाळीतील लोकांना ते पटलंय. त्यांचा विरोध पत्करून मी काहीही करू शकत नाही. तर नुपूर म्हणते, ठीक आहे काका, त्या बाईचे जे आक्षेप होते ना ते मी सगळे खोडून टाकणार. तुम्हाला फूड लायसन्स हवंय ना, ते फूड लायसन्स मी आणते. कमर्शियल सिलेंडर हवंय ना, ते कमर्शियल सिलेंडर मी आणते. पण तुम्ही मला थोडा मुदत द्या, मला हे सगळं करता येईल. साळवी काका म्हणतात, ठीक आहे नुपूर, तशी तुझी इच्छा. तू तुझा व्यवसाय थोडा वेळ चालू ठेवू शकतेस, पण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची व्यवस्था तू करायला हवी. मग चाळीतील कमिटीशी आपण बोलू आणि काय करायचं ते ठरवू. असं म्हणून साळवी काका तेथून निघून जातात. मीनाला खूप टेन्शन येतं की ही नुपूर सगळं काही जमवणार का आणि तिचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होणार का? तर नुपूर विचार करते, नाही, त्या बाईमुळे हे सगळं झालंय ना आणि आता त्या बाईलाच याची फळं भोगावी लागणार आहे. मी तिला काही सोडणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. सागरिका म्हणजेच तायडी म्हणाली होती की आता नुपूरच्या चाळीमध्ये वादळ येणार आहे आणि ते शेवटी खरं ठरलंच. नुपूरच्या चाळीत खरंच मोठं वादळ आलं तायडी नावाचं आणि तिने नुपूरचा व्यवसाय उडवून लावला. नुपूरचा व्यवसाय बेचिराख करून टाकला आणि नुपूरसाठी हा खूप मोठा धक्का होता. आता नुपूरचा व्यवसाय तर बंद झालाय, पण नुपूरने ठरवलंय की ती आता फूड लायसन्स मिळवणार आणि सगळ्या सेफ्टी मेजर्स घेणार. परंतु हे एवढं सोपं नाहीये आणि ते आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये पाहू की जेव्हा नुपूर ही फूड लायसन्स घ्यायला जाईल
तेव्हा तिला समजेल की यासाठी खूप पैसे लागतात आणि मग नुपूर टेन्शनमध्ये येईल. तेव्हा मीना तिला म्हणेल, घरात भाजी आणायला पैसे नाही आहेत आणि तू फूड लायसन्स आणायला चालली आहे, दात पाडून द्यायचे का, एवढे पैसे आपल्याकडे कोठून येणार आहे. आणि तेव्हा नुपूरला सुद्धा हाच प्रश्न पडेल की खरंच आपल्याकडे पैसे नाही आहे आणि आपण आता या पैशांचं काय करायचं, फूड लायसन्स कसं मिळवायचं. तर इकडे तायडीचा प्लॅन तयार झालेला असेल. तायडी सुमती इव्हेंट्स या कंपनीचं नाव बदलून सागरिका इव्हेंट्स असं करायचं ठरवणार आणि जोपर्यंत सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा ठाम निश्चय ती करणार. आपल्या बापाला आपला प्लॅन सांगणार. तर इकडे नुपूर खूप चिडलेली असेल. ज्या माणसामुळे माझा बिझनेस बंद झाला त्या माणसाकडे मी जातीये असं म्हणून नुपूर ही चक्क घरातील सगळी भांडी एका पोत्यामध्ये भरणार. जी भांडी ती आपल्या व्यवसायासाठी वापरते आणि ही सगळी भांडी ती एका टेम्पोमध्ये भरणार आणि हा टेम्पो घेऊन चक्क मल्हारच्या घरी पोहोचणार. आणि मल्हारच्या घरी आल्यावर ती चक्क मल्हारसमोरच आपली ही सगळी भांडी मांडणार आहे. मल्हारच्या घराच्या अंगणातच आपला नवीन व्यवसाय थाटणार आहे. जे पाहून मल्हार आणि तायडीला जबर धक्काच बसेल. मग आता नुपूरने ठरवलंय की ती आता गांधीगिरी करणार आहे. मग नुपूरची ही गांधीगिरी यशस्वी ठरणार का? नुपूर तिचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकेल का? मल्हार आता काय करणार, तायडी आता काय करणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? या मालिकेचे कलाकार, या मालिकेचे सगळे पात्र, या मालिकेची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.